6 महिन्यामध्ये जी मनोकामना असेल आपली ती पूर्णच होते. तर मित्रांनो आपण आज चाललोय मडी देवस्थान मडीला चाललोय बघा. सगळे भाऊ वगैरे आपण घरची फॅमिली घेऊन चाललोय. गाडी आपली इकडं जाऊ आता. गालांडे गालांडे मित्रांनो जोडी आलेली आहे बघा. ऋषी भाऊ आलेले आहेत आपले. गणपती बाप्पा. तर मित्रांनो गॅस भरायला थांबलेला आता आपण. गॅस बीस भरून घेऊ आता मस्त पैकी निघू लगेच. अधिकारी सगळीकडे दिसणार तुम्हाला. गॅसचं हे जो स्टेशन आहे यांचं आहे. तर मित्रांनो बघू शकता फुल गर्दी इथं. आपण आता आले नाश्ता करायला. म्हणणं जोरात. तर मित्रांनो आपण आता आलोय चांदबिबी का मळला. दाखवतो तुम्हाला आता पुढे कसं काय नियोजन आहे ते. तर मित्रांनो विषय असा झाला की हे चांदबिबीचा जो महल आहे तो तिने त्याच्या नवऱ्याला याच्यासाठी बांधायला लावलेला का तिला इथून बघायचं होतं दिल्ली. तिने बांधले 3च मजली 12 मजली बांधला असं तरी तिला जुन्नर पण नसतं दिसलं. काही विषय नाही. आवाज घुमतो इकडं ना. बीवीच्या मलवरती आपण 3-4 जरा रील बनवले. त्यातले 1-2 अपलोड केलेले आहेत. बाकीच्या पण येतील. तुम्ही जाऊन इंस्टाच्या अकाउंटला बघू शकता. काय तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे मडीला. तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी जाणार होतो जे जाण्यासाठी जागा खूप छोटीशी आहे. त्याच्यातून आपल्याला खाली जायचंय पायऱ्यांनी. तिथं आहे शंकराची महादेवाची पिंड. मग काय तर आपण मग केली सुरुवात खाली जाण्यासाठी. आपण निघलो आता खाली. बघूया कसं काय रस्ता आहे ते तुम्हाला दाखवतो आता पुढं. आता खालच्या वर येऊन देऊ नका बरं का. तू साऊ कसे दाखव. नमः पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जास्त उजेड दिसत असणार आहे पण असं नाही. आमचे 3-4 मोबाईलचे लाईट होते. त्यात मागं जी माणसं होती त्यांच्या पण मोबाईलचे लाईट होते. त्यामुळे तुम्हाला हे उजेड दिसतोय. परंतु इथं लय म्हणजे लय अंधारे दिसत पण नाही काय पुढचं. हर हर महादेव. पुरीसाठी कापतो आपण देवासाठी. कसं काढते तो पण आला पाहिजे. ब्लॉग तयार करणार आहे का तू?
आता ते रजिस्टर इंस्टाला सर्च कर डायरेक्ट. इंस्टाला सोडायचं तुला मी ना त्याच्यात चांगलं एडिटिंग करा व्यवस्थित मी ते आहे ना साधा ना शुक्राना पाहिजे. एवढं मोठे हा ना आतमध्ये जाऊन बघ कसं आहे. चला तर मित्रांनो या दरवेळेस बाहेरच्या हॉटेलचं खाऊन खाऊन कंटाळा आला तर म्हणलं यावेळेस काहीतरी आता वेगळं करू. आपल्या मामीने सकाळीच 5 वाजता उठून जेवण वगैरे बनवून घेतलं होतं. मस्तपैकी एक मंदिराची जागा शोधली. बाहेर तडाख्याचं ऊन होतं पण इथं मात्र सावली आणि गार हवायचा झोका चालू होता. दर बस डायरेक्ट म्हणजे राहील ते सायदर ते पावा नव्हे 32ला पावाची लादी नाही 32 पाव आहे त्याला मी त्यांना म्हणले एक लादी नाही त्यांनी काढले एवढं मोठं काय वड्याबरोबर 2 पाव खात असतो. कशात प्लेटा पाहिजे? तर काही आमच्या इथले प्लेट आहे बघू शकता. एक प्लेट ठेव ना प्लेट छोटी झाली काय खातो का आपला जोगाल का आपण उलटी हा खायचा बघायला आपलं बेळीवाल्याने दिली ना त्यांच्या कांद्याचे 20 रुपये घेतले. त्यांच्या एक्स्ट्रा दिला काय बोलतो कांद्याचे 20 रुपये घेतले. हो कांदा टमाटा बनवला. त्याला खायला आपण उन्हाळून आलो. रास्तूचा बड्डे ना रे. बरं कधी आहे बड्डे? घे भाजी ते घे. नाही एवढी हे घे समर्थ घे. दर साईडला काय पुरावं काय इकडे तर काही आमची जेवण झालेले आहे. बरं तुम्ही पण या जेवायला आवडले अजून जेवले का? ताक पण घेतलंय थोडंसं उन्हामुळं नात करता का यायलाच लागतो. खाली कसं जायचं? जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आपण पोहोचलो लगेच मोठ्या देवी मंदिराकडे. कसं काय हात कटकला असं बघू ते डायरेक्ट आपण आता निघालो होतो 3 भूतांनी बांधलेलं मंदिर म्हणजेच आगडगाव मधलं कालभैरवनाथ मंदिर. हे मंदिर 3 भूतांनी मिळून एका रात्रीत बांधलेलं आहे. भारतातील असं एकमेव मंदिर आहे जे भूतांनी मिळून बांधलेलं आहे. या मंदिरामध्ये भूतांची यात्रा देखील भरते. हो बरोबर ऐकलं तुम्ही. येत्या 12 एप्रिलला इथे माणसांची यात्रा आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलला इथं भूतांची यात्रा भरते.
जातो देवावर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत. सकाळी 7 ते 10 हा टायमिंग फिक्स आहे. त्या टायमिंग मध्ये कौल लावला जातो. कसली मनोकामना असली ना आपण हात जोडून उभं राहायचं इथं, मनामध्ये मनोकामना बोलायची, कौल पडला जातो. कौल दिल्यानंतर 6 महिन्यामध्ये पूर्ण रिझल्ट. 6 महिन्यामध्ये जी मनोकामना असेल आपली ती पूर्णच होते. या 3 दऱ्यामध्ये 3 दैत्य राहत होते. त्यांच्याकडून एका रात्रीत मंदिर बांधून घेतलं देवाने आणि त्याला वर दिलेलं आहे. हनुमान जयंती झाल्यानंतर जो रविवार येईल त्या रविवारी यात्रा असते. आता 12 एप्रिलला यात्रा आहे पुढच्या महिन्यात. 12 एप्रिलला यात्रा झाल्यानंतर 13 एप्रिलला रात्री त्यांची यात्रा भरते, म्हणजे भूतांची यात्रा. हे मंदिर भूतांनी बांधलेलं आहे एका रात्रीमध्ये आणि वर्षातून 1 दिवस त्यांच्यासाठी दिलेला आहे. त्यावेळेस इथं कुणी थांबत नाही, कुणी थांबण्याचा प्रयत्न करत नाही. सीसीटीव्ही वगैरे सगळे बंद असतात. हा अंधश्रद्धा म्हणून आले होते पण ते रोखले नाही, तर थांबू शकले नाही. ते त्यांना त्याचा चमत्कार घडला, पळून गेले. विस्टन काय म्हणतात. तर मित्रांनो इकडं जो कडुलिंबाचं झाड आहे त्याचा जो पाला आहे ना तो इकडं गोड लागतो एकदम. आता आम्ही काढून बघणार आहे नक्की काय खरं आहे की खोटं. ऋषीभाऊ काढणार आहे आता आपले उडी बिडी मारून मस्त क्रिस सारखी. आता आंबा धर ना तू पण खांबा. तुला देऊ घरी, तुला पण देऊ. गावात जे सुकले त्या कलर टाईप आहे ते. 1 2 20 होते, 20 त्या 3 4 दिवशी. 5 6. तर मित्रांनो जाताना काय जास्त ब्लॉग नाही बनवला कारण की लय दमलो होतो, त्यामुळं गाडीमध्ये लगेच झोपून घेतलं होतं. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हर हर महादेव. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.